संजय राऊत यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे. त्यांचं इनबॅलन्स झालेले आहेत मेंटली. एकीकडे युतीमध्ये समाविष्ट करावे आणि सत्तेत घ्यावं म्हणून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत, आणि एकीकडे नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे ते इनबॅलन्स झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना वेड्याचे झटके येतात. त्यामुळे ते अशा पद्धतीची वक्तव्य करत असतात. खऱ्या अर्थाने सत्ता त्यांना मिळणार नाही ह्याचं आता त्यांना कळलेलं आहे, आणि त्याकरता आम्ही जर टीका करत बसलो तर आम्हाला हे लोक सत्तेत घेतील अशा पद्धतीचे त्यांचं मत आहे. त्यामुळे मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे आणि त्याच्यातून ही सर्व वक्तव्य ते करत आहेत. देशामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्या एका वर्षात 3,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यावर आजपर्यंत कधीच राष्ट्रीय बजरंग दल असेल किंवा विश्व हिंदू परिषद असेल किंवा जे औरंगजेबाच्या कबरीचा विषय काढतात ती लोक बोलत नाहीत, आणि बेरोजगारी आणि असे हे जे शेतकऱ्यांची आत्महत्या या विषयांवरून भडकवण्यासाठीच अशा प्रकारचे कबरीचा विषय काढला जातो असं म्हणतात. बघा, कबरीचा विषय काढला म्हणून यांना का मिरच्या झोंबल्यात? यांनी जाहीर करावं की औरंगजेब आमचं दैवत होतं. यांनी जाहीर करावं की आमच्या दैवताचं तुम्ही अपमान करताय, हे यांनी जाहीर करावं ना. आम्ही जाहीरपणे सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आमचं दैवत होतं, आणि आमच्या दैवताला ज्यांनी त्रास दिलेला आहे त्याची निशाणी आम्हाला महाराष्ट्रात नको. या देशामध्ये ज्या इंग्रजांनी, ज्या मोगलांनी देश गुलामगिरीकडे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे, देशावर आक्रमण केलेलं आहे, त्यांच्या स्मृती या देशात नको हे आम्ही जाहीरपणे सांगतोय. मग यांना मिरच्या का झोंबतायत? अहो, देशातील एकही मुस्लिम याविरुद्ध बोलत नाही, मग यांना मिरच्या का झोंबल्यात? हे विसरले का? हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका हे विसरले का? अयोध्येमध्ये राम मंदिर होतं, त्या ठिकाणी बाबरीची कबर होती. त्या बाबराची कबर, तो ढाचा जेव्हा कारसेवकांनी तोडला तेव्हा बाळासाहेबांनी त्यांचा गौरव केला होता, अभिमान व्यक्त केला होता. हे विसरले का बाळासाहेबांची भूमिका? पण का त्यावेळी बाबराचा ढाचा जो तोडला त्यालासुद्धा यांचा विरोध होता का? यांनी जाहीर करावं. ही दुटप्पी भूमिका कशा करता? त्यांच्या लक्षात आलेलं आहे केवळ मायनॉरिटीजची वोट बँक आपल्याकडे यावी, कारण बाकीची वोट बँक यांच्याकडनं गेलेली आहे. यांची भूमिका लोकांच्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे यांना लोक मतदान करत नाही आहेत. पण एका विशिष्ट समाजाचं मतदान व्हावं याकरता हे सगळे प्रयत्न आहेत. एकही मुस्लिम या देशामध्ये म्हणत नाही औरंगजेब आमचा दैवत आहे. मग यांना का मिरच्या झोंबल्यात? तर एक महत्त्वाचं तुम्ही जी मागणी केली त्यावर देखील तुमच्यावर देखील संजय राऊतांनी टीका केली आहे. ते असं म्हणतात की एवढंच जर आहे तर त्यांनी स्वतः यावं आणि 400 वर्षापूर्वीची जी कबर आहे ती त्या ठिकाणून उकळून टाकावी. त्यांचे जे पक्षप्रमुख आहेत अमित शहा, त्या अमित शहांना विचारून त्यांनी हे असं करावं. यावरून स्पष्ट होतं आहे की औरंगजेबाची कबर ही 400 वर्षापूर्वीची आहे, ती नष्ट करण्याकरता संजय राऊतांचा विरोध आहे. याचाच अर्थ बाबरीचा जो ढाचा, त्या ठिकाणी बाबरची कबर होती, बाबराच्या स्मृती होत्या, तो ज्या तोडल्या आणि त्या ठिकाणी राम मंदिर आम्ही उभारलं, त्यालासुद्धा संजय राऊत यांचा विरोध होता, हे स्पष्ट होतं आहे. आणि त्यामुळेच राम मंदिरालासुद्धा यांचा विरोध होता. त्यामुळे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे गेले नाहीत. तो विरोध असल्यामुळे गेले नाहीत, हे संजय राऊत यांच्या विधानावरून स्पष्ट झालेलं आहे. औरंगजेबच्या कबरीला आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. हे बघा, सरकार म्हणून जे काही काम करत असेल, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ते त्यांचं काम करत आहे. आम्ही आमची मागणी केलेली आहे, कायद्यात बदल करा ही माझी मागणी मी संसदेमध्ये मांडलेली आहे. सर, दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे उद्या संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन होणार आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन केलं जाणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर, आणि तो मागणी हीच आहे की याच्या कबरी जी आहे औरंगजेबची कबर आहे ती महाराष्ट्रातून हलवा.
बघा, बजरंग दल त्यांची जी भूमिका आहे ती त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो. भाजपने तीन उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत विधान परिषदेसाठी. शिवसेनेकडे देखील एक जागा आहे. कोण असेल उमेदवार शिवसेनेचा आणि त्याबद्दल काही निर्णय झाला आहे का? आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब संध्याकाळपर्यंत हा निर्णय घेतील. आव्हाडांनी सांगितलं की कुठेतरी इतिहास हा पुसला जाईल जर या संदर्भात बाबरी संदर्भात असेल या औरंगजेबच्या संदर्भात पाहायला गेलं तर हा इतिहास आहे. त्यामुळे कुठेतरी आता राजकारण केलं जातं. आव्हाडांना इतिहास फक्त हिरवा इतिहास माहिती आहे आव्हाडांना, आणि आव्हाडांचा इतिहास आम्हाला माहिती आहे. केवळ मतांच्या लाचारीकरता तो दहीहंडी महोत्सव जो सुरू केला होता तो त्यांनी बंद केला. त्यामुळे त्यांचा इतिहास आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी आमच्यावर इतिहासावरनं टीका करण्याचा प्रयत्न करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.